हरियाणाच्या गुरुग्राममध्ये होणाऱ्या देशव्यापी परिषदेसाठी कोरेगाव चोप नगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांची निवड. मान्यवरांनी केले अभिनंदन. संसदीय लोकशाही प्रणाली बळकट करण्याबरोबरच राष्ट्र उभारणीसाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशव्यापी 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद गुरुग्राम हरियाणा येथे दिनांक 3 आणि 4 जुलै रोजी आयोजित केले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्र आणि हरियाणा सरकारमधील वरिष्ठ मंत्री या परिषदेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून कोरेगाव चोप नगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांना या परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. देशव्यापी परिषदेत कोरेगावचे नेतृत्व करण्याचा पहिला बहुमान बर्गे यांना मिळाला आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने पावले टाकले असून वाढते शहरीकरण लक्षात घेऊन नव्याने अस्तित्वात असलेल्या आणि पहिल्यापासून कार्यरत असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बळकटीकरणासाठी पावले उचलले आहेत. देशाच्या प्रगतीमध्ये आणि संसदीय लोकशाही प्रणाली बळकटीकरणासाठी देशव्यापी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत पदाधिकारी यांची राष्ट्रीय परिषद हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे मानेसर येथे इंटरनॅशनल सेंटर ऑफ ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी येथील सभागृहात दिनांक 3 आणि 4 जुलै रोजी ही परिषद होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 48 प्रतिनिधींची या परिषदेची निवड करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातून कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांना हा बहुमान मिळाला आहे. अत्यंत कार्यक्षमपणे कोरेगाव नगरपंचायतीचा कारभार हाताळणाऱ्या बर्गे यांच्या कामकाजाची आणि कार्याची दखल घेऊन नगरविकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य केंद्रीय नागरी विकास मंत्रालय आणि लोकसभा सचिवालयाने ही निवड केली आहे. आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा नगरपालिका प्रशासनाचे प्रशासनाधिकारी अजिंक्य पाटील, मुख्याधिकारी विनोद जळक आणि नगरपंचायतीचे लेखापाल श्याम मोरे यांनी राहुल बर्गे यांच्या निवडीसाठी पुढाकार घेतला आहे. गुरुग्राम येथील पंचतारांकित हयात हॉटेलमध्ये परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता ही परिषद सुरू होणार असून हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण हे या परिषदेचा शुभारंभ करणार असून लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग, हरियाणाचे राज्यपाल नायब सिंग, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री मनोहर लाल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित राहून देशभरातील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. हरियाणा राज्याचे नगर विकास मंत्री विपुल गोयल हे पहिल्या दिवशी परिषदेचा समारोप करणार आहेत. दिवसभरामध्ये देशभरातील अग्रगण्य महानगरपालिका असलेल्या भुवनेश्वर, कोयमत्तूर, इंदोर, लखनौ, पुणे, सुरत आणि विशाखापट्टणम या महानगरपालिकांचे महापौर तसेच प्रशासक आणि आयुक्त उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाचे सादरीकरण करणार आहेत. राहुल रघुनाथ बर्गे कोरेगाव चोप नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीचं असताना उपसरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. नगरपंचायतीच्या कामकाजामध्ये अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांची अल्पावधीतच कोरेगाव शहरात केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन या परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार, सुनील दादा बर्गे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. देशव्यापी राष्ट्रीय परिषदेसाठी या ठिकाणी माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल मी प्रथमतः कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेशदादा शिंदे, कोरेचे मुख्याधिकारी विनोद जळक साहेब, नगराध्यक्षा मॅडम सौ दीपाली बर्गे, सर्व नगरसेवक व या नगरपंचायतीमधील स्टाफ यांचे या ठिकाणी पहिल्यांदा मी आभार मानतो. राष्ट्रीय परिषद होत आहे. नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका ह्या देशव्यापी या ठिकाणी तेथे परिषद होत आहे. या परिषदेमध्ये माझी या ठिकाणी निवड झालेली आहे. सातारा जिल्ह्यामधून एकमेव माझी निवड झालेली आहे. तरी तेथे ज्या ज्या घटक होतील किंवा तिथे जे जे शिकवले जाईल ते कोरेगावसाठी येऊन या ठिकाणी कोरेगाव स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आमदार महेशदादा शिंदे यांनी कोरेगाव शहर आता नावारूपाला आणलेलंच आहे आणि कोरेगाव शहरामध्ये विविध विकास कामे, स्मार्ट योजना या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचबरोबर कोरेगावचे मुख्याधिकारी असतील
हे चांगल्या प्रकारे काम करून या ठिकाणी वेगळी कोरेगावला दिशा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर कोरेगावच्या नगराध्यक्ष मॅडम असतील, सर्व नगरसेवक या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर माझं या ठिकाणी नाव आलं, त्याबद्दल मी कोरेगाव शहरवासियांचे आभार मानतो की मी केलेल्या कामाचं कुठेतरी फलित म्हणून या ठिकाणी माझी निवड करण्यात आली. धन्यवाद. हरियाणाचे मंत्री असतील, मध्य प्रदेशचे मंत्री असतील, तसेच लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला, लोकसभेचे अध्यक्ष, तसेच हरियाणातील आणि मध्य प्रदेशातील, केंद्रातील आणि राज्यातील मंत्री या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तरी या ठिकाणी कोरेगावला बहुमान मिळाला आणि कोरेगाव सुद्धा त्या ठिकाणी वेगळी दिशा या ठिकाणी देताना दिसेल आपल्याला.